दक्ष पोलीस न्यूज, पहिले खाकी मग बाकी। नाशिक महानगरपालिकेच्या आयुक्त मनीषा खत्री यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेल्या टास्क फोर्स अभियानाची सुरुवात प्रभाग क्रमांक 27 मध्ये करण्यात आली। या अभियानांतर्गत लोकप्रतिनिधी आणि महापालिका अधिकाऱ्यांनी विविध भागांची पाहणी करून नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या। पावसाळ्यात निर्माण झालेल्या अडचणी तातडीने सोडवण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या। नाशिक महानगरपालिकेच्या टास्क फोर्स अभियानाची सुरुवात प्रभाग क्रमांक 27 मधून करण्यात आली। नगरसेविका प्रियंका दोंदे आणि राकेश दोंदे यांनी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांसह मोरवाडी गाव, सिंहस्थनगर, अश्विनगर परिसराची पाहणी केली। पाहणी दरम्यान नागरिकांनी पावसाचं साचलेलं पाणी, तुंबलेली गटारं, ड्रेनेजच्या समस्या, दूषित पाणी पुरवठा, खराब रस्ते आणि स्वच्छतेच्या अडचणींबाबत तक्रारी मांडल्या। नागरिकांच्या समस्या ऐकून संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना तातडीनं कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले। कोणतं घाणीचं पाणी? प्यायचं पाणी घाणीचं येतं आम्हाला। तक्रार दिली नव्हती का? नाही, मग कोणाला द्यावं तेच काय कळत नव्हतं आम्हाला। तुमचे नगरसेवक, सिडकोचे अधिकारी हे काही दाराडे होते, पण मग आम्हाला एवढं येते नाही। आताही पहिल्या वेळेस तुमच्या बरोबर आली ती। पावसाळ्यात नागरिकांना होणारा त्रास कमी करण्यासाठी युद्ध पातळीवर उपाययोजना राबवण्यात याव्यात, तसंच आरोग्याशी संबंधित प्रश्नांना प्राधान्य द्यावं, अशा सूचना नागरिकांना देण्यात आल्या। या अभियानात नगरसेविका किरण गामणे दराडे, बाळा दराडे, नगरसेवक नितीन दातीर, विभागीय अधिकारी नानासाहेब साळवे, आरोग्य अधिकारी संजय गांगुडे तसंच विद्युत विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी सहभागी झाले होते। नागरिकांच्या दैनंदिन समस्या थेट जाणून घेऊन त्यांचं तातडीनं निराकरण करण्यासाठी महापालिकेचे टास्क फोर्स अभियान महत्त्वाचे ठरणार असल्याची प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांकडून व्यक्त करण्यात येते। न्यूज ब्युरो, दक्ष पोलीस न्यूज, नाशिक।